Here comes the most tempting deals on demo motorcycles from Autocase Suzuki Madgaon. Do visit and grab the deals. बोर्ड लायता म्हणून सांगून होतो 9403 ते सरपंच येऊन गेला सरपंचान काय सांगू उरलेला त्याच्याकडे फलक लावपाक आमच्या मोर्जेच्या त्या डोंगराची ब्युटी सारखी वयता आनी आमचो मेन मोर्जेचो एंट्रन्स आसा आनी सरकारान खरोच हो आमचो मोर्जीम खिंड जो प्रोजेक्ट केल्लो आसा टुरिजमाच्या बाबतीन खरोच बरो आसा आनी हे आपल्या स्वार्थाक कोण तरी तो बोर्ड लायता आनी तेची एडवर्टायज करता आनी तो आपूण काय तरी इनकम करूंक सोदता तो म्हाका कळना पण आमकां मोर्जेच्या हितून मोर्जेचो नागरीक आमी आतां हे देवस्थानचो बदली अध्यक्ष आसा आनी त्या प्रॉपर्टीन आमी ते डोंगर असो आसा तो आमी हेका टुरिजमाक दिवना आसा डेव्हलप जरी केला तरी आमी तो डोंगर आमी दिवना आनी तेचो मेन लूक आसा आमचो मेन एंट्रन्स आसा तो त्या हेचो लूक आमचो वयता आनी तो म्हाका तर खंयच्या परिस्थितीन म्हाका वैयक्तीक हेतून तो कसोच दिवपाचो ना तो म्हाका दिसता शिवाजीचो पुतळो घालपाचो आसा आनी तो शिवाजीच्या पुतळ्याक मेन सांगपाची म्हणजे जागा ती परफेक्ट आसा. सध्या आम्ही मोर्जी खिंड हा जो परिसर आहे या परिसराचे तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सुपर डोक्यातून आणि मोरजाई देवस्थान महाजन समितीने ही जागा पर्यटन महामंडळाला दिली होती आणि या ठिकाणी एक सुशोभीकरण असं गार्डन तयार केलेलं आहे. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत या गार्डनचा करोडो रुपये खर्च करून एक परिसर चांगल्यापैकी केलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा आहेत परंतु तशा सोयी सुविधा अजूनपर्यंत या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाही. या ठिकाणी जो गार्डन आहे आणि जो परिसर आहे पाण्याचे कारंजे आहेत, पाणी गायब झालेलं आहे, कारंजे कलम आलेली आहे. या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे त्यालाही कलम आलेले आहे. काही गंजलेली साहित्य या ठिकाणी दिसून येते. व्यवस्थित याची डागडुजी केली जात नाही, दुरुस्ती केली जात नाही किंवा व्यवस्थित पाणी या झाडांनाही दिलं जात नाही. असा हा प्रकार असताना आत्ताच ज्या ठिकाणी आपली श्रीदेवी मोरजाईचं जे पूर्वीचं मूळ स्थान होतं ते हा परिसरातील एक डोंगर आहे. या डोंगरावर श्रीदेवी मोरजाईची सुरुवातीला मंदिर होण्यापूर्वी या ठिकाणी ती विराजमान झाली होती आणि त्यानंतर जे भव्य असं मोरजाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी तिला आसनस्थ करण्यात आलं. आज याच ठिकाणी जी सुशोभीकरण आणि एक आकर्षित टेकडी आहे ती टेकडी खरं म्हणजे मोरजाई देवस्थान समितीने कुणालाही सरकारला दिलेली नसताना या ठिकाणी एक भव्य असा फलक लावण्याचा कुणीतरी प्रयत्न करत आहेत. संबंधितांना विचारलं असता ते म्हणतात टुरिझम करत आहेत परंतु नक्की कोण करतो हे कुणालाच माहीत नाही. आताच या ठिकाणी आपले जिल्हा पंचायत सदस्य तथा मोर्जी देवस्थान समितीचे बदली अध्यक्ष सतीश शेडगावकर यांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने हा फलक लावण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत त्यांना सांगितलं या ठिकाणी कसल्याच प्रकारचा फलक लावून आपली जी टेकडी आहे सुशोभीकरण असलेली टेकडी तिला कुणीही बाधा पोचू नये असं त्याने आदेश देऊन हे काम बंद पाडलेलं आहे. खरं म्हणजे ज्यावेळी सरकार एखादं सुशोभीकरण करत असलेला प्रकल्प त्याची शोभा वाढवणे तिला आणि आकर्षित करण्याचं काम करणं गरजेचं होतं परंतु असा नको असलेला भव्य फलक लावून जे सुशोभीकरण केलेलं आहे त्यालाच बाधा आणण्याचा कुणीतरी प्रयत्न करत आहे. असे प्रकार वेळीच थांबले पाहिजे अन्यथा या सुशोभीकरण केलेल्या करोडो रुपये जनतेचा पैसा असा पाण्यात जाऊ शकतो. आज या ठिकाणी आपले जे जिल्हा पंचायत सदस्य आणि देवस्थान समितीचे बदली अध्यक्ष सतीश शेडगावकर आहेत त्यांनी या ठिकाणी आताच एक जाहीर केलं आहे की या ठिकाणी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे आणि हे मोर्जीचं प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या परिसराला फार महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने सरकारनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे नको असलेले सुशोभीकरण केलेल्या प्रकल्पामध्ये बाधा आणणारे फलक लावू नये अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.